जय गजानन माऊली. सो आज आहे आमचा रियुनियनचा दुसरा दिवस आणि आज मला जायचं आहे पहूरला, जे जामनेरच्या पुढे आहे आणि देऊळगाववरून पहूर आज आमचा टूर आहे. सो मी सकाळीच मैत्रिणीकडे जाणार आहे, कारण दिवसभर तिच्यासोबत मला टाईम स्पेंड करता येईल. 2 वर्षानंतर आम्ही भेटतो आहे आणि बाकी सगळे फ्रेंड्स हे OPD करून संध्याकाळची सगळी फॅमिलीसोबत ते तिथे येणार आहेत. सो निर्वी झोपलेली होती, पण निर्वी उठल्यानंतर निर्वी बोलली, मम्मा माझं पोट दुखतं आहे. तर ऑलरेडी त्याची आई मित्र सगळे म्हणत होते की तिला इथेच राहू दे आणि संध्याकाळी आम्ही तिला घेऊन येऊ. ती खेळेल माझ्या मुलीसोबत आणि फायनली मग निर्वी तिथेच थांबली आणि मी निघाली माझ्या मैत्रिणीकडे पहूरला. सो पहूरला गेल्या गेल्या बसस्टँडलाच तिचं क्लिनिक होतं आणि बसस्टँडलाच मी गेले आणि लगेच मला तिचं क्लिनिक दिसलं आणि जाते तर काय एवढी गर्दी होती तिच्याकडे, तिला बोलायलाही फुरसत नाही. आणि शेवटी तिचे जी सगळी धावपळ सुरू होती त्याच्यानंतर मी तिला मदत केली. IV लावू लागले, पेशंट वेटिंगवर होते सगळे आणि असं करत करत आम्ही तिथेच पेशंट बघता बघता गप्पा केला, टाईम स्पेंड केला आणि 4 वाजता घरी आलो. आणि नंतर असं ठरलं की आपण जळगावला डिनरला जाऊयात, पण फ्रँकली स्पीकिंग कोणाचीच इच्छा नव्हती. आणि जेव्हा मी मित्रांना फोन करून सांगितलं की संध्याकाळचं असं असं म्हणतं आहे तिचं हजबंड की आपण जेवायला जाऊयात, सगळे म्हणजे हॉटेलचं जेवण आज नको प्लीज असं. मग आम्ही छान एक सुटसुटीत असा बेत केला की आपण छान कढी खिचडी करूयात. पण ती काही कढी खिचडी आम्हाला खाऊ घालणार नव्हती, तिला परत काय काय करायचं होतं. तिने शिरा पण केला, भजी पण काढलीत आणि आम्ही सगळ्यांनी तिला हेल्प केली. ते सगळं करताना तिच्याशी बोलणं झालं, टाईम स्पेंड झाला आणि उगाच बाहेरचं जेवल्यापेक्षा घरचं जेवण सगळ्यांचं झालं, कारण कालच्या जेवणाने सगळ्यांचा गस बसला होता, सगळ्यांचे डायजेशन बिघडले होते, ॲसिडिटी वाढली होती. आणि मग आम्ही सगळ्यांनीच तिला हेल्प केली आणि पटापट सगळ्यांनी स्वयंपाक केला. मस्त शिरा भाजला मी आणि सगळ्यांचेच हात त्या शिऱ्याला लागले, कारण मला शोल्डर पेनमुळे फार असं ते भाजायला वेळ लागला. आणि कढी जी होती ना, प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर मी प्रत्येकाची रेसिपी घेऊन येत असते. तिची जी कढीची पद्धत होती, जी रेसिपी होती ती मी घेऊन आली आणि घरी आता मी ते बनवणार आहे. सो प्रत्येक एरियामध्ये करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. तर मी ही कढीची रेसिपी तिच्याकडून वेगळी जी होती तिने बनवली ती घेतली आणि तिला असं झालं की काय खाऊ घालू फ्रेंड्सला आणि काय नाही, आणि हे खाव वो खाव सब चालू होतं तिचं. आणि आम्ही छान मस्त जेवण केलं तिच्याकडे. तीसुद्धा पोट दुखत होतं म्हणून सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं, पण खिचडी ती छान जेवली आणि सगळ्यांनी मस्त गप्पा मारत आम्ही डिनर केला. आणि क्वालिटी ऑफ टाईम जो म्हणतो तो फ्रेंड्ससोबत स्पेंड करणं, ते ह्याला म्हणतात मला असं वाटतं इतक्या वर्षांनी. आणि मग केले तिने आमचे अधिक महिने. सो अधिक महिना झाल्यानंतरसुद्धा आमचे अधिक महिने सुरू आहेत. सो ही बघा मजा मैत्रीची. आणि हे सगळं करत थोडं फोटोशूट केलं आणि सगळ्या मेमरीज कॅरी करून आम्ही तिला बाय केलं. सो ही होती टूर. थँक्यू.